कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघ बाळा, जहागीरदारांकडे काही कमी नाही हे माहिती आहे मला। तू त्या घरात सुखात आहेस, तुला सोन्याचा मान मिळतोय, सरोजिनीताई तुझ्यावर माया करतायत। पण कसं आहे ना बाळा, नवरा बायकोच्या नात्यामध्ये ना नवऱ्याचं प्रेमही असावं लागतं। आता बघ ना, माझ्या दोन्ही मुलींच्या बाबतीत काय घडतंय। म्हणजे एकीकडे एकीला सासू म्हणून मान मिळतोय, सून म्हणून माया मिळते, नवरा काळजी करतोय पण प्रेम करत नाही। आणि दुसरीकडे नवऱ्याचं प्रेम आहे, नात्याला हो बाबा, असं नाहीये की एजंटचं माझ्यावर प्रेम नाहीये। खरंच खूप प्रेम आहे त्यांचं माझ्यावर। फक्त बाकीच्यांच्या नवऱ्यांसारखं त्यांना ते व्यक्त करता येत नाही इतकंच। आणि मला खात्री आहे रेऊलाही त्या घरात नक्की एक्सेप्ट करतील, मी शब्द देते तुम्हाला। हे बघ लीला, तुझे काय बोलतेस त्यावर विश्वास नाही असं नाहीये, मला ना फक्त काळजी वाटते। बाबा, मला तुमची काळजी कळतीये, पण आता प्रत्येक नात्यात तडजोडी असतेच ना। आणि परिस्थिती काय कायम एकसारखीच राहणार आहे का? आणि आपली रेऊ, अहो ती तर माझ्यापेक्षाही जास्त मॅच्युअर आहे, ती नक्की सगळं सांभाळून घेईल। आणि बाबा, आपण ह्या सगळ्यात हे का विसरतोय की रेऊ आणि यशचं प्रेम आहे एकमेकांवर। आणि आता तर एजी तयार झालेत लग्नाला। ताई, हे बघ, तुझं सगळं बरोबर आहे, पण तू नाण्याची फक्त एकच बाजू बघतेस। म्हणजे एजे, आजी, यश आमच्या लग्नाला तयार आहेत मान्य आहे, पण दुर्गा मॅडमचं काय? त्यांना अजूनही असंच वाटतंय ना की मी त्यांच्या पैशांकडे बघून यशला माझ्या प्रेमात अडकवलंय। त्यांची वाक्य अजूनही माझ्या कानात घुमतायत आणि तो अपमान मी नाही सहन करू शकत। आणि मला माझ्या आणि यशच्या नात्याची सुरुवात असा कोणाचाही रोष ओढवून घेऊन नाही करायची। म्हणून मी आता ठरवलंय की जोपर्यंत मी स्वतःला सिद्ध करत नाही, जोपर्यंत तुला, आई बाबांना त्यांचा मान परत मिळवून देत नाही ना, तोपर्यंत मी हे लग्न करणार नाही। हे बघ रेव, तू बोलतेस ना ते अगदी पटतंय मला, बरोबर आहे तुझं। बघ ना, आजी मी किती प्रेमाने दिल्या त्या। ताई, एवढं सगळं झाल्यावर मी हे नाही घेऊ शकत। अगं रेऊ, ताई खरंच सॉरी। बाबा, तुम्ही तरी बोला ना। बरोबर बोलते ती। आते बाबांना मी सांगितलं खरं की रेऊच्या सुखाची जबाबदारी मी घेतलीये, पण ती मला खरंच पूर्ण करता येईल का? आणि त्याआधी एजंटचं माझ्यावर प्रेम आहे, ही गोष्ट सत्यात उतरेल का? सर, एक विचारू, तुमचं लीला वहिनींवरती खरंच एवढं प्रेम आहे, मग तुम्ही त्यांना सरळ आय लव्ह यू का नाही म्हणत? मी तुला काय विचारलंय आणि तू काय सांगतोयस? सर, मी तेच सांगतोय जे तुम्ही मला विचारलं। आता लीला वहिनी हाट झाल्यात म्हणून त्यांची समजूत काढण्यासाठी आयडिया दे म्हणालात ना, तर मी आयडियाच देतोय। आता तुम्हीच मला सांगा सर, आय लव्ह यू म्हटल्याने कोणत्या बायकोचा रुसवा जाणार नाही? नाही नको, ही आयडिया नको। येते येते दुसरी आयडिया येते 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 इथे रेंज नाही, इथे सर सुचलं सुचलं, आता एकदम भन्नाट आयडिया सुचली आहे सर। तिला तुझ्या शॉल आणली, मला नकोय तुमची शाल। तिला खूप थंडी आहे, प्लीज हे घे।
मी म्हंटल ना मला नकोय शाल. अरे आना मेरे प्यार को ना तुम झूठा समझो जानो सनम तुझे पाने को ये था सारा बहाना. तिला खूप थंडी आहे. हे बरं आहे जे आधी रूम वर हकलायचं आणि मग शाल द्यायची. तिला तिला काय चाललंय? समझे. चलो भी जो हुआ जाने दो बहुत हो चुका जाने दो चलो भी जो हुआ जाने दो बहुत हो चुका समझे. नाही नाही नाही, हे असलं काही करणार नाही मी. सर लीला वहिनींना आवडतं असं वागलेलं. विश्वा, तू राहू दे. एक काम कर, जे मी तुला सांगतो ते घेऊन ये. यस सर. काय आणायचं ते सांगितलंच नाही सर. काय ग हे काय? देवचा मूड ऑफ होता. तिचं आणि यशचं काहीतरी भांडण झालंय म्हणून ती नाही म्हणाली घ्यायला. असं आहे का? काही हरकत नाही, मी सांगते ना. अभिराम बोलेल तिच्यासोबत. आजी सॉरी, तुम्ही इतक्या प्रेमाने दिले होते आणि पेडाबाई, तू नको काळजी करूस ग. बाळा, रेवती तुझी बहीण आहे. माझी खात्री आहे ती कधीच वेडवाकडं वागणार नाही. ह्याच्या मागे काहीतरी नक्कीच कारण असेल. आजी मी जरा एजंटशी बोलून येते. लीला, बाळा, जशी माझी खात्री आहे की रेवती तुझी बहीण आहे म्हणून ती कधीच वेडवाकडं वागणार नाही, तसं मला हे देखील माहिती आहे की तिथं जे काही घडलंय ते तुला नक्कीच माहित असणार. नाही राहू दे, तू मला अजिबात काही सांगू नकोस. मी तुला संकटात नाही पाडणार. पण लीला, माझी खात्री आहे की तुला तिथं जे काही घडलंय ते माहीत असलं तरी देखील तू तुझ्या सासरच्यांबद्दल कधीच तिरकस पडणार नाहीस. आजींना कळलं की काय हे सगळं दुर्गामुळे झालंय? नको काळजी करू लीला. कोण बोललं, काय बोललं हे जरी मला माहित नसलं ना तरी देखील कोण काय बोलू शकतं याचा मला अंदाज नक्कीच आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तर असतात. तुझ्याही प्रश्नाचं उत्तर तुला सापडेल. सगळं छान होणार, नीट होणार, सगळं काही व्यवस्थित होईल. काहीतरी सॉलिड करणार होतात ना? ही फुलं माझ्यासाठी? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.